God's master plan. देवाची महायोजना. Look at Joseph. योसेफाचं जीवन पहा. When he was just 17 years old, योसेफ जेव्हा फक्त 17 वर्षाचा होता, God gave him his master plan. देवाने त्याला त्याची महायोजना दिली. He had a plan through Joseph for the whole 12 tribes of Israel. आणि योसेफाद्वारे देवाची इस्रायलाच्या 12 कुळांसाठी योजना होती. Say, your plan is not for you. तुझी योजना जी आहे देवाकडची ती फक्त तुझ्यासाठी नाहीये. It's a plan for others. तुझ्याद्वारे ती दुसऱ्यांसाठी सुद्धा आहे. And through that plan, आणि त्या योजनेद्वारे God wants to bless the nations. देशाला किंवा राष्ट्रांना देवाला आशीर्वाद The द्यायचा. plan that God gave me जी योजना देवाने मला दिली is not for me. ती माझ्यासाठी नव्हती दिली 1989 It मध्ये, is for you. ती तुमच्यासाठी दिली होती. And so when I walked in God's plan, आणि मग जेव्हा मी त्या देवाच्या योजनेत चाललो, you walked in the kingdom of God. तुम्ही देवाच्या राज्यात चालत आलात. God's plan is always fruitful. देवाची योजना नेहमी सफळ होते. In your life, तुमच्या जीवनात there is life in me. माझं जीवन वाहतंय. Jesus said, येशू बोलले, because I live, you also live. मी जगत आहे म्हणून तुम्ही जगणार आहात. God has kept you alive. देवाने तुला जिवंत ठेवलंय. He has given you spiritual life देवाने तुला आध्यात्मिक जीवन दिलंय that you may bring the dead to life. की तू मेलेल्यांना जीवनाकडे आणावं. Many Lazaruses have to be raised to life. अनेक लाजरस अजून परत जिवंत करायचे बाकी आहेत. When you get in the master plan, तसं ना राजा, तुम्ही जेव्हा देवाच्या योजनेमध्ये उतराल ना, it by default it carries the anointing. बाय डिफॉल्ट त्याच्यात अभिषेक असतोच. By default it carries the anointing. देवाच्या महायोजनेवरती बाय डिफॉल्ट अभिषेक असतातच. And once God tells you to go into a particular direction, आणि एकदा का देवाने तुला सांगितलं आणि तुला कळलं ना की देव मला म्हणतोय की याच दिशेने तू जा, obey him. तर आज्ञा पालन करा. Take a few points. काही मुद्दे देतो ते घ्या. First point, पहिला मुद्दा, God's plans supersedes man's plan. देवाची योजना माणसाच्या योजनेच्या पुढे जाते. For I know the plans that I have for you, says the Lord. कारण प्रभू म्हणतो माझ्या योजना तुझ्यासाठी काय आहेत ते मला ठाऊक So आहे. divine purpose happens for those who can trust the plan of God for their lives. तर दैवी संकल्प अशांच्या जीवनामध्ये घडून येतात की ज्यांनी देवावरती ते संकल्प पूर्ण व्हायला विश्वास ठेवलाय. Where there is no God's plan, there is no God's purpose. जिथे देवाची योजना नाही तिथे देवाचे संकल्प नाही. If you want to walk in the purpose of God, you have to accept blindly the plan of God for your life. तुला जर देवाच्या संकल्पात चालावं असेल तर बुद्धी न वापरता आंधळ बनून तुला त्या योजनेत चालावं लागेल. दिमाग यूज मत कर, अंधा बन चलते रे. Praise God. Amen. Because कारण God plans a beautiful plan for you. देवाने तुझ्यासाठी सुंदर योजना केली आहे. God has a purpose for every one of you. एक तर देवाचा संकल्प प्रत्येकासाठी आहे. Amen. त्यातनं कोणी वंचित नाही. तुझ्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. And most of you are walking in the plan of आणि God. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक देवाच्या योजनेत चालतायत. Purposes happen for those who can trust the plan of God for their life. ज्या लोकांना स्वतःच्या जीवनासाठी देवाच्या योजनांवरती विश्वास ठेवायला जमेल त्यांच्या जीवनात देवाचे संकल्प पूर्ण होतील. So this is my assignment for you. तर मी आज तुम्हाला दिलेली ही कामगिरी आहे. Put your hope completely in God to run your life. आपली संपूर्ण आशा देवावर ठेवा की देवाप्पा तू माझं जीवन चालव. Refuse to suspect God. देवावर शंका घेणं बंद कर. बंद कर. देवावर शंका घेणं स्टॉप इट. Stop thinking that your plan is greater than God's plan. हा विचार पण करणं बंद कर की नाही नाही माझी योजना देवाच्या योजनेपेक्षा मोठी आहे. Always believe नेहमी विश्वास that ठेवायचा. my God's plan is the grandest plan. माझ्या of देवाची all. योजना माझ्यासाठी सगळ्यात मोठी महायोजना आहे. Yes. आणि त्यात डोळ्याला पट्टी बांधून चालायचं. Get into your spirit. आत्म्यात उतरा. There you will find the plan of जरा God. आत्म्यात उतर. तिथे तुला देवाची योजना सापडेल. तुम्ही वरवर पोहताय, जरा तळ गाठा, योजना समजेल. Take second point. दुसरा मुद्दा घ्या. God's plan for you will not be truncated or देवाची diminished. तुझ्यासाठी असलेली देवाची योजना कधी नाहीशी नाही होणार.
Whether it is in your business, God has a plan for you. मग तो तुझा व्यवसाय असो काही बिझनेस असो त्याच्यात पण देवाची योजना आहे. Whether it is your marriage, God has a plan for तुझा you. विवाह असो लग्न असो त्यात पण देवाची योजना आहे. Whether it is your health, God has a plan for you. तुझा आरोग्य असो त्यातही देवाची योजना आहे. Even in your finances, God has a plan for तुझ्या you. पैशामध्ये पण देवाची योजना आहे. In different areas of your life, God has His greatest plan. तुझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये देवाची महायोजना काहीतरी आहे. None of you will live like an animal. आणि तुमच्यातलं कोणी जनावरासारखं जगणार नाहीये. God started the journey of your life. देवाने तुझ्या आयुष्याचा प्रवास सुरू केला आहे. He will end it. देव तो संपवेल. You didn't start the new life. तू नवीन जीवन सुरू केलं नाही. Jesus said, I came to give you life. येशू म्हणाले मी तुला जीवन द्यायला आलो. So the life that you have was started by God. तर जे जीवन तुला मिळालं ते देवाने तुझ्या सुरू केलंय. The new life that you carry now, it is given by Jesus. जे नवीन जीवन आज तुझ्यात आहे ते येशूनी तुला दिलंय. So if He has started this new life आणि in you, येशूनी जर तुझ्यात हे नवीन जीवन सुरू केलंय He will see तर that you don't drop off this new life. जबाबदारी येशूंची. येशू बघतील की या नवीन जीवनातनं तू पडू नये. That the glory that you carry will not be reduced. की जो गौरव तू घेऊन फिरतोय तो कमी होऊ नये. You will be turned from glory to glory, गौरवातून गौरवाकडे तुम्ही जाल but no reduction in your glory. पण तुझ्या गौरवात कमी होणार नाही. You will always, your graph will always go up तुमचा आलेख नेहमी वर जाईल. because you didn't start it. कारण सुरुवात तू केलेलीच नव्हती He ना. started it. टू बिगिन विथ. त्याने निवडलं, त्याने दिलं, त्याने उभं केलं, वही संभालेगा. He will perfect it. आणि तो परिपूर्ण करणार. The worst can become best if Jesus is around. येशू जर आले ना वाईटातलं वाईट चांगल्यात बदलेल. He can turn any situation around. येशू आले ना कुठलीही परिस्थिती बदलतील. He can turn any challenge around. येशू आले की अवतीभोवतीचं कुठलंही आव्हान बदलून टाक. Third point, तिसरा मुद्दा, follow His plans. देवाच्या योजनेमागे गपचूप चाला बरं. Your plan will take you to death, तुमची योजना तुम्हाला मृत्यूकडे नेईल. but God's plan will take you to life. देवाची योजना तुम्हाला जीवनाकडे आणेल. Whatever idea or plan you have, पण मी काय म्हणतो, जी काही कल्पना योजना तुमच्या डोक्यात आहे be sure it is consistent with the written word of God. जरा 100% देवाच्या वचनापासून ती आली आहे का ती खात्री करा ना. Be sure that it is God's perfect will for आणि your life. देवाची ती परिपूर्ण इच्छा आहे का त्याविषयीनं खात्री करा ना जरा. Yield to the lordship of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रभुत्वाच्या शरणी Take His guidance. त्याचं मार्गदर्शन घे. Read the Bible every day. बायबल रोज वाचा. His word is light. त्याचा शब्द प्रकाश आहे. And if you follow the word of God, आणि देवाच्या शब्दामागे जर तुम्ही चालला you will never walk in darkness. कधी तुम्ही अंधारात चालणार नाही. You will always be flooded with the light of नेहमी God. देवाच्या प्रकाशाचा पूर तुमच्या जीवनात You असेल. will be flooded with the knowledge of God. देवाच्या ज्ञानाचा पूर मग तुमच्या डोक्यात असेल. चौथा Fourth मुद्दा. point. चौथा मुद्दा. God knows how to scatter the plans of the devil. देवाला माहिती आहे सैतानी योजना कशा सगळ्या पांगवायच्या. God can stop any enemy that comes across your way. तुझ्या मार्गात येणाऱ्या कुठल्याही शत्रूला देव थांबवू शकतो. Let no anxiety grip you. तू टेन्शन नको घेऊ. चिंता मत कर. Don't ever give up. हार नको मान. God knows how to bring the wicked counsel to nothing. देवाला माहिती आहे दुष्ट योजना कशा शून्यात काढायच्या. He specializes in making the plans of the wicked of no effect. दुष्ट माणसांच्या योजना शून्यात काढण्यामध्ये आपला देव माहिर आहे. But no matter what the devil plans, पण बघा सैतान काही योजना करो we are always winners. आपण नेहमी विजयी आहे. My Jesus' next name is a winner. माझ्या येशूंचं Winner दुसरं- man. माझ्या येशूंचं दुसरं नाव आहे विजय. Winner man. विजयी मनुष्य. He is called a winner man. विजयी माणूस. My Jesus is a winner. माझे येशू विजयी आहेत. My Jesus never saw defeat. माझ्या येशूंनी पराजय कधी My पाहिला. Jesus never saw loss. माझ्या येशूंनी नुकसान कधी पाहिलं My नसेल. Jesus never saw weakness. माझ्या येशूंनी अशक्तपण कधी पाहिलेलं नाही. Never. कधीच नाही. So even in your present situation, तर तुमच्या सद्य स्थितीत सुद्धा you will still win. तुम्ही जिंकणार आहात नाही. You shall come out of every situation. सगळ्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर No पडणार matter आहात. what comes against you, काहीही तुमच्या विरुद्ध होऊ दे. have a mentality of victory. विजयाची मानसिक वृत्ती ठेवा. In the final analysis, you are coming on top. शेवटी जो काही हिशोब होणार त्याच्यात तू वरच येणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.